विलन आंबेले तिथे टॉच विन करत क्षेत्ररक्षण निवडलं. गोलंदाजी आक्रमण मयूर. मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला असा मयूर. रोमांचकाचा सामना होईल. 4 षटकांचा सामना असेल. पहिले षटक हे पॉवर प्लेचा असेल आणि धाव संख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 2. संघाचं का तर 2 ने खोललं. धावसंख्या झाली ती 2. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मयूर टू संतोष आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सुंदर फटका हवेमध्ये पाहू द्या. झेल होतोय का खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. संघाला लागलेला मोठा झटका. संतोषच्या स्वरूपात गडी बाद. डीजे फलसाठी येतोय तो हितेश. तू कुठं येणार आहेस का घरी? इकडे येणार आहेस? मार्कवर गोलंदाज मयूर. नेक्स्ट बॅट्समॅन हितेश. मागच्या मॅच मध्ये तो सुद्धा चांगला बरसला होता. षटकार चौकारांची बोली करत असताना गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती हितेशनं. अष्टपैलू खेळाडूंची भरणी असलेला संघ माई इलेव्हन आंबेले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. खराब असा चेंडू. पंचांचा हात समांतर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 4. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर विकेट घेतली. त्यानंतर अवांतरमध्ये 2 धावा दिल्या. तशी लाईन जराशी भटकली आणि धावसंख्या झाली ती 4. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मयूर टू हितेश. आणि आता खडे खडे मारलेला चेंडू. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण. परफेक्ट क्षेत्ररक्षण. सुंदर सजावट केली होती क्षेत्ररक्षणाची आणि गडी बाद. अरुण गीते. हा सुद्धा विस्फोटक असा फलंदाज आहे. ही अजूनही पहिल्या षटकात ही काय चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर मयूर. स्ट्राईकला येतो कैलास. त्याच्या बॅटमधून तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. हा कैलास लेजेंडरी प्लेयर आहेत. अनुभवाचा भरपूर असा अनुभव. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. अनुभवाचा साठा. आणि सुंदर चेंडू. कुठल्या प्रकारचे बॅटला बॉल लागला नाही परंतु धावसंख्या 1 ने वाढली बायच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 6. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना पॉवर प्लेचं हे षटक होतं. चौकार षटकार यायला हवे होते परंतु
मयूर यांनी थांबून ठेवलंय, जकडून ठेवलंय फलंदाजांना मायविलर आंबेल संघाला. परंतु आता मात्र खराब चेंडू, जराशी स्तुती काय गेली आणि लाईन भरकटली. पुन्हा एकदा वाईड +1. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली ती 8. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर असा फटका कैलास बांडे यांचा, परंतु तिथे क्षेत्ररक्षण जरास खराब. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 9. अशी चतुराई करत होता भालुक संघाचा खेळाडू. जॅकेट घालून आला तर त्याच्यामध्ये टी शर्ट आहे असं सांगितलं होतं, परंतु टी शर्ट नव्हता. त्याच्यामुळे 2 रनाची पॅनल्टी भेटलेली. चालक असा 12वा खेळाडू आहे माई आंबेली संघाचा. पॅनल्टी ऍड केली जाईल. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली ती 11. झाली ते 11. पॅनल्टीच्या 2 ऍड केल्या. इथे नकुलजी भांडे यांचं काहीतरी गुण घेतलेले आहेत. धावसंख्या झाली ती 11. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेची सुरुवात झाली आणि केटी बॉयज संघाने 4 रनाची पॅनल्टी घेऊन हा सामना ते खेळले होते आणि पराभूत झाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भूषण टू कैलास, सुंदर फटका, आसमानी टोला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरा दावेचा प्रयत्न आणि घडतंय का, सुंदर यष्टीरक्षण. संघाला लागलेला हा 3रा मोठा झटका कैलासच्या स्वरूपात. काय डीजे आणि फलंदाजी करणारे तिन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. आता आलेले ते दुर्गेश. धावसंख्या झाली ती 12. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली ती 12. न्यू बॅटर दुर्गेश, त्याच्याकडून सुद्धा संघाला अपेक्षा असेल षटकार चौकारांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढील चेंडू, सुंदर फटका, तिथे सुद्धा फलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर झेल. संघाला लागलेला हा 4था झटका दुर्गेशच्या स्वरूपात 0 वरती बाद. धावसंख्या झाली ती 12. अजूनही दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक. 4 षटकांचा असा सामना, द्वितीय फेरीचा सामना. स्ट्राईकला येतो होता राम. गोलंदाजी मार्कवर भूषण. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भूषण टू राम. आणि आता फिर
परफेक्ट फटका आल्या 6 कणकणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 18. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर फटका. उंची किती आणि खणखणीत षटकार. पुन्हा एकदा छोट्याच्या बॅट मधून आलेला हा गणागती हल्ला. धावा मिळाल्या 6. 6च्या मदतीनंतर धावसंख्या झालेली ती 26. 26 ऑन द बोर्ड. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर भूषण. पुन्हा एकदा उंच फटका. खाली क्षेत्ररक्षक आहेत का परंतु नाही. आणि एकदा पूर्ण दुसरी धावही पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली ते 28. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली ते 28. 14च्या रन रेटने धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली ती 28. 2 षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती 28. 28 इन द बोर्ड. चार चेंडू 16 धावा. छोट्याच्या बॅट मधून आल्या. वैयक्तिकरित्या 16 धाव्यावरती छोटा खेळत आहे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर हितेश, संतोष, कैलासनं बॅटिंग केली. इथे मात्र स्वतःच्या जिम्मेदारीवरती खेळत असताना राम भांडे 16 धावावरती. 4 चेंडू 16 धावा. अवघ्या 4 चेंडूवरती 16 धाव्यांची कामगिरी. आता स्ट्राईकला तो अरुण. गोलंदाजी मार्कवर जितू. जितू तो अरुण. स्पीडअप घ्यायचंय. एक चेंडू 1 वर खेळत आहे अरुण. पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा अरुण. सुंदर असा चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. बॅटला प्रॉपर बॉल कनेक्ट झाला नाही परंतु धावसंख्या झाली ती 28. जितू टू अरुण. पुढील चेंडू. सुंदर फटका. गॅप सिलेक्शन. तिथे मिळतोय चौकार. खणखणीत चौकार. अरुणच्या बॅटमध्ये आल्या ह्या 4 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू बाकी. स्पीडअप घ्यायचंय. कुठल्या प्रकारचा उशीर करायचा नाहीये. पुढील चेंडू जितू यांचा. ब्लॉक होल मध्ये सुंदर असा यॉर्कर चेंडू. कुठल्या प्रकारची हालचाल करून दिली अरुण घेते यायला परंतु एक धाव. धावसंख्या झाली 1च्या मध्ये 33. आता स्ट्राईकला आले तो राम छोट्या. त्याच्या बॅटमधून 4 चेंडू 16 धावेची तुफानी खेळी इथे पाहायला मिळाली. असा छोट्या.
जितू टू छोट्या. सुंदर चेंडू, कटर चेंडू. सुंदर प्रकारे ऑफ कटर हाताळला. सुंदर असा चेंडू जितूच्या कडनं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही, 2 चेंडू सलगचे निर्धाव जितूने हाताळले. छोट्याला जरा जखडून ठेवलं कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. आता मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. स्कोरबोर्ड जरा स्थिरावलेलं या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गिरीश. आमच्या 12व्या प्लेयरलाच त्यांचे प्लेयर माहित नाही. गिरीश, गोलंदाजी मार्कवर गिरीश. आपल्या संघासाठी होईल का तो क्रिश, पाहूया. आणि ते जरा असं काहीतरी व्यत्यय आला, अडथळा आला, बिचाकला. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गिरीश. धावसंख्या झाली 33. 40च्या आतमध्ये ठेवायचं असेल तर गिरीशला व्हायला लागेल किरीश. आणि ते फटका फसला खाली, फळण क्षेत्ररक्षक आणि झटका. क्षेत्रकर रमेश गीते. गोलंदाजीमध्ये त्याची करामत आपल्याला पाहायला मिळालीच. उर्फा दिंडा. अरुण गीते इथे बाद झाला. गोलंदाजी मार्कवर गिरीश. त्याने गोलंदाजीमध्ये करिश्मा दाखवला आणि पहिलाच झटका अंबेली संघाला दिला, तो अरुण गीतेच्या स्वरूपात. आता स्ट्राईकला तो गिरीश. रमेश गीते उर्फ दिंडा. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुंदर चेंडू, कुठल्या प्रकारचा बॅट आणि बॉलचा संबंध नाही आणि च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 34. स्ट्राईकला येतो राम छोट्या. अजून 4थ्या षटकातील काय चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 34. सुंदर अशी कॅमेरा वर्किंग आपल्याला पाहायला मिळते कुणाल राम यांच्याकडनं. 7 स्टार्स लाईव्ह सुंदरसं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 35. शिवाजी खुने साईड कॅमेरामन आहेत ते. शिवाजी खुने डोंगर नावा संघातून असतात ते, असे शिवाजी खुने. चांगलं कॅमेरा वर्किंग आहे. 7 स्टार ऑफिशियल हे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, जोरदार अफेर परंतु अफेरीला फेटाळलं आणि धावसंख्या 35. इथे क्वांटिटी नाही क्वालिटी दिसते असं 7 स्टार्स लाईव्हचं प्रक्षेपण असतं. थोड्याच दिवसामध्ये प्रसिद्धीस आलेले हा चॅनल. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
पुन्हा एकदा सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न. तिथे सुद्धा सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. संघाला लागतोय झटका. रमेश गीते. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 36. सुंदर क्षेत्ररक्षण. संघ विजय व्हायचा असेल तर तिथं बॉलिंग, तुमची बॅटिंग, तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा इम्पॉर्टंट असतं. त्याचाच नजारा आपल्याला इथे भालुक संघाकडनं पाहायला मिळाला. आता फलंदाजीसाठी आले तो गणेश. गणपतीचं नाव आहे गणेश. विघ्नहर्ता आहे. आपल्या संघाचं विघ्न दूर करेल का पाहायला लागेल. गणपतीचं नाव घेऊन धावसंख्या झाली ती 36. चेंडू 2 बाकी आहेत. चेंडू 2 बाकी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि इथे खराब थ्रो. बॅकअप नव्हता त्याच्यामुळे धावसंख्या चोरट्या 2 धावा घेतल्या. धावसंख्या झाल्या 38. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 38. मापकाचं आव्हान आहे परंतु मातब्बर असा संघ आहे आंबेले. माही लेवल आंबेले. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईड. पंचांच्या समांतर वाईड चेंडू. धावसंख्या झाली ती 39. 39 द बोर्ड. स्ट्राईकला येतो गणेश. राम. देवांचीच नाव आहेत राम, गणेश. आणि देवासारखा फटका, राक्षसासारखा फटका, रावणासारखा फटका होता आणि याच्यावरती मिळाल्या 6 धावा. 6च्या मध्ये नंतर धावसंख्या झाली ती 45. विजयासाठी 46 धावींची गरज भालुक संघाला. तुर्तास मेघ येतोय ब्रेक. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय? तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा 46 धावींचं टार्गेट हे ठेवलं आहे भालुक संघाला. माई आंबेले त्यांचा हा होम ग्राउंड. इथेच ते सराव करत असतात. त्याची प्रचिती सुद्धा झाली. कैलास बांडे यांची बॅटिंग, राम छोटा याची बॅटिंग, संतोष याची बॅटिंग तुम्ही पाहिले असतील. षटकार चौकारांची बोली इथे पाहायला मिळाली. असा हा माही इलेव्हन आंबेले सुनीलजी माळी यांचा संघ. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक. एखादी स्पर्धा यशस्वी करायची असेल तर आयोजकच नाही महत्वाचे, त्याच्या मागे भरपूर लोकांचे हात असतात. त्यामध्ये दोन बॅटर पाठवायचे.
मी काय म्हणत होतो स्पर्धा आयोजक स्वप्नीलजी पोटे, अतुलजी पष्टे तसंच आकाशजी म्हाडसे यांच्या संकल्पनेमधून जरी आली असली तरी या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यामध्ये सुनीलजी माली, नकुल विराज भांडे यांची कमेंट होती. मस्त कॉमेंट्री करतोय. थँक्यू बाबा. कमी तिथं आम्ही अशी भूमिका बजावणारे जयदेवजी खापरे यांचा आवाज ऐकताय. माझ्या समवेत सूरजजी कापडे ज्यांच्या बॅट अजूक बोललीच नाही तरी षटकारांचा बादशाह मांडलं जातं. त्याला का मांडलं जातं अजूनही आम्हाला संकल्पना कळाली नाही. दसई मागची मॅच ज्याने खेचून आणली असा हा मयूर सांगायला लागलेला हा इन ऍक्शन मध्ये. तर ह्या मॅच जिंकून द्यायची असेल तर भावेश पवार सारखीच फलंदाजी करावी लागेल भावेशला. भावेशच्या नावामध्ये सुद्धा यश आहे. ते यश मिळून द्यायचं असेल तर चांगली फलंदाजी करायला लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हितेश डोंगरे. पुन्हा एकदा सुंदर फटका गॅप मध्ये चेंडू. तिथे सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गडी बाद. तू चल मे आई. 2 चेंडू 2 भांडे यांचं आगमन. नकुलजी भांडे यांचं पायगुण किती चांगलं आहे तुम्हाला कळतंय. ते आले 2 गडी बाद झाले भालूक संघाचे. माणूस कसा असावा हे इथं सिद्ध होतं. सुंदर असं आयोजन आपल्याला भगवा चषक पाहायला मिळालं. 14 दिवसांची ही स्पर्धा होती आणि ती यशस्वीरित्या कशी पार पाडायची म्हणजे एखादं कार्य कसं हाताळायचं हे नकुलजी भांडे यांच्याकडनं शिकावं. असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून शिकत असतो. त्यांच्याच प्रेरणेने ही स्पर्धा आम्ही आयोजन केली. पुढील चेंडू तिथं खराब क्षेत्ररक्षण. रमेश गीते यांचं जरासा पाय घसरला आणि चेहऱ्यावरती त्यांच्या स्माइल तुम्ही पाहू शकता. दुःख असो नाही तर सुख असो. आता 14 फेब्रुवारी येते तेव्हा सुद्धा ही स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती असेल का हे मोठं भाकीत आहे. मिस्टर MPL हितेश डोंगरे. धावसंख्या 3. बेस्ट बॉलर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर फटका म्हटलो असतो जरासा खराब फटका. आणि इथे काय घडलं. आकाशी उंगवला चांद असा बघत असताना सुनील भाऊंची नजर हटली. ही दुर्घटना घडली. पनीर मध्ये लिंबू पडलं. पनीरची पिशवी सुद्धा फाटली आणि धावसंख्या झाली ती 4. या कॅच साठी नकुलजी भांडे यांच्याकडून 500 रुपये असे ग्रामस्थ सांगतायत मागणं. पुढील चेंडू हितेश यांचा. पुन्हा एकदा सुंदर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. इथे मिळतील धावा 4. गोलंदाजाला केला गार. चौका केला. धावसंख्या झाली ती 8. अजूनही पहिल्या षटकातील काय चेंडू शिल्लक. वाट वा पुढे चेंडू आणि इथे थोडं खरं यष्टीरक्षण आणि सुंदर यष्टीरक्षण.
म्हटलं असतं गणेश मालीचा सुंदर थ्रो, परंतु बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 9. 18 चेंडू 37 धावींचं लक्ष. बॅट घेऊन जायची. 18 चेंडू 37 धावा. वाटतं तेवढं सोपं नाहीये, कारण माई 11 आंबेले एक दादा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांचं होम ग्राउंड आहे. अरुण टू विजय. विजयच्या नावामध्ये विजय, आपल्या संघासाठी विजय मिळून देईल का पाहावं लागेल. अरुण टू विजय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, कुठल्या प्रकारचा बॅटचा बॉलचा स्पर्श नाही, त्याच्यामुळे धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 9. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर फटका. एकदा पूर्ण. फोडून आलेत, काही सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवर अरुण. सुंदर फटका. इष्टरक्षण कसलं, गोलंदाज सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हॅलो, एक सिंगल काढली का? हा नेट अटकतोय माहिती, जातोय नेट. धावसंख्या झाली ती 10. 4 चेंडू 10 धावा. अरुण आणि इथे सुंदर फटका. सुंदर असं रमेश गीते यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेहऱ्यावरती गोड स्माइल. स्माइल तो बोलतीये. धावसंख्या झाली ती 11. सुंदर अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते अरुण गीते यांची. पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 11. बारा चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर राम. कसा आहे काम असा हा राम. लय बेकार गोलंदाज म्हटलं, भल्या भल्यांना काम फोडणारा हा राम. मॅच बॉल आहे तो. पंच काय आहे.
गोलंदाजी मार्कवर राम, थोडेसे फंबल झाले. गोलंदाजीवर पुन्हा एकदा राम, पुन्हा एकदा नो लुक शॉट मारण्याच्या नादामध्ये जरासा समतोल बिघडला आणि वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली. धावसंख्या झाली ती 12. स्ट्राईकला येतो देविदास. 12 चेंडू 34 धावांची गरज भालुक संघाला. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुंदर फटका, एकदा पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न होत आहे. पाहूया इथे सुंदर क्षेत्ररक्षण इथे संतोष याचं, संतोष गडगे. आंबेलेगावचा जडेजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं संतोष याला. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये तो कार्यरत आहे. चांगला प्रकारे फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. 10 चेंडू 32 ची गरज. गोलंदाजावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुंदर फटका, तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 15. 10-32 असं समीकरण. 31. 9 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जखडून ठेवले, बांधून ठेवले, अटकून ठेवले ते. विजयला नावामध्ये विजय असला तरी विजय रोखून ठेवायचं. देवी आहे, माफ करा, क्षमा करा, देवी आहे. यहाँ पे देखो कैसा मारा, ऐसा मारा तो सिक्स ही मारा. वर्मा सरांच्या हात आकाशाकडे, बल्ले बल्ले. ची गरज भालुक संघाला. 7 चेंडू 22 धावा. सुंदर असं कॅमेरा वर्क करतायत कुणाल राव, ज्यांच्या चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, चांगले कॅमेरामॅन सुद्धा आहेत, चांगले एडिटर सुद्धा आहेत. असे कुख्यात पर्सनॅलिटी असा. आणि हेलिकॉप्टर, देव्याच्या बॅट मधून आला हा षटकार, देवासारखा धावून आला. आमचा विजय हिरावून गेला. स्पीडअप करायचंय कारण याच्यानंतर क्वालिफायचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 7 चेंडू 18 धावेवरती देविदास खेळत आहे. आपल्या संघाला विजय जरा खेचून आणण्याचा. सहा चेंडू 16 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती मेघराज. गोलंदाजीवरती असेल का त्याचं राज पाहायला भेटेल, कारण 6 चेंडू 16 धावा डिफेंड करायचे आहेत मेघराजला. वैभव फलंदाजीसाठी तो वैभव. नॉन स्ट्राईकला देविदास.
स्पीडअप घ्यायचंय जरा सुनील सर, जरा स्पीडअप घ्यायचंय. वेल वाचवायचे. वेल दिसत नाही पण भरपूर काही दाखवते असं कुठले तरी संत म्हणून गेलेत, त्याच्यामुळे वेलेला जपा. एकदा वेल निघून गेली की काही घडेल सांगता येत नाही. हायस तरुण, घे मजा करून तू. तो देवीदास पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू आला डॉट. 4 चेंडू 16 धावा, 4 चौकार, 2 षटकार 1 चौकार. असे फटके मारावे लागतील संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. दीपकजी देसले यांनी कमेंट केलेली आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. इथे रिले कॅच, सुंदर क्षेत्ररक्षण गणेश माळी यांचं. संघाला लागला हा मोठा झटका देवी दासच्या स्वरूपात. दीपकजी देसले यांनी कमेंट केलेली आहे. गेलेले आहेत. चेहऱ्याने जरी काले असले तरी मनाने सुद्धा ते कालेच आहेत, कारण सोशल मीडियावरती आमची वाट लावण्यामध्ये ते अग्रेसर असतात असे दीपकजी देसले. आहेत लोकांचं रक्त काढून पैसे कमवतात असे हे दीपकजी देसले. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मेघराज, इसके नाम पे है राज. स्ट्राइक ला तो भूषण. 3 चेंडू 16. ए आया तोप का गोला. ओला 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 गेला. चौकार, खणखणीत चौकार. भूषणच्या बॅट मधून आल्या 4 धावा. धावसंख्या झाली ती 34. 2 चेंडू 12 धावा, 2 6, 2 मोठे फटके इथे यावे लागतील. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. इथे जरासा झोल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 12वा खेळाडू चाणक्य निघाला आणि त्याने पकडला. अंदर क्या है. दोन धावांची पॅनल्टी नसती तर 10 धावा असत्या. क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, इथे काय होऊ शकतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्ट्राइकला येतो भूषण आणि इथे फटका फसला. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 35. विजयासाठी 1 चेंडू 9 धावेंची गरज. कुठल संघाचा कर्णधार कमिटीशी संपर्क साधायचा आहे. टॉस साठी नाणेफेकीचा होईल कौल. विजय संघ वर्सेस खुटल आणि मेघराज. पक्षीप्रमाणे दोन्ही हात पसरवले. चांगलं असं सेलिब्रेशन आपल्याला इथे पाहायला मिळालं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सुनील माले अँड टीम. आता आवाज ऐकणार आहोत आपण राजजी मुकणे. त्यांचे काय काय आहेत दुखणे